श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 19. गणेशाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा. भवाब्दी भवसरिते काजा, साधका नौका अससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमोदा. तुझी लीला अगाधा भक्ती सार ग्रंथाते. मागील अध्यायी वद्विलेक गहन, गोपीचंदाचे उदार कथन. बद्रिकाश्रमी तप करुण तीर्थाटनी निघाला. या उपरी ऐकी जे श्रुती सिंहावलोकनी विश्रांती. गोरक्षकाणी फाचे युक्ती, स्त्री राज्यांत जातसे. मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुचे आठवी नाम. ग्रामांत करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे. ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडुनी सांडिला बंगाल कौल. पुढे जात स्त्री राज्यांत, वहिला सीमेपर्यंत पातला. परी विचारी स्वमनांत, श्री गुरुराज आहेत तेथ. राज्य वैभव बहुसामर्थ्य, संपत्तीचे मिरवतसे. ऐसे वैभव माणी, सुख प्रकरणी माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हीन दीन, मान्यत्वाते मिरवेना. जेवी अर्का पुढे खद्योत, हीन दीन अति दिसत. तेवी मज कंगालवंताते, कोण तेथे ओळखतील. मेरू पुढे मशक स्थिती, कोणे वर्णावी कवण अर्थी. की पुढे बैसल्या वाचस्पती, मैंद वल्गणा मिरविना. की हिरा तेज पडी पाडा, गार ठेवणी पुढा. परीस पालटा, देता दगडा, योग्य साजेना. सुवर्ण मिरवे राशी 16, तेथे दगडाचा पाडके तुला. तेवी माते संपत्ती मिरवला, ओळखील कैसा तो. असो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्राप्रती. परमद्वाड लागेल चित्ती, सुख संपत्ती भोगिता. जैसे जेविता षड्रस अन्न, तै कडुवट सेवी कोण. तेवी मच्छिंद्र संपत्तीचे टाकून, जाईल कैसा वैरागी. या परी आणि अर्था, मम नाम श्री गुरु लागी कळता. नेनो कल्पना वरून चित्ता, वर्तेल घाता माझिया. मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधुनी कळी. हे तो गोड येणे काळी, मज प्रति भासेना. ज्या स्वामीचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळेन. हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी. ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता. तो वेश्याकटक देखिले तत्वता, स्त्री राज्यांत जाती त्या. तो सकळ वेश्यांची मुख्य कामिनी, गुण भरिता कलिंगा नामनी. तिचे स्वरूप वर्णिता वाणी, रतिपती अतळेना. जिचे पाहता मुख कमळ, शशी तेजाहुनी अति निर्मळ. परमलज्जित चपळा केवळ, होऊनी ढगी रिघताती. जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेधित मन. मग विषय लंपट पार जाण, कवण अर्थी वर्णावे. ऐसिये परी सुलक्षण दारा, चातुर्य कलिका गुण गंभीरा. जिचे नाम साजोतरा, की हिरा गारा मिरवती. जिचे सुस्वर विपुल गायन, ऐकता खालती गंधर्व करीती मान. अप्सरा परम लज्जित होऊन, सेवा इच्छिती जियेची. ऐशा परी ती कलिंगरदारा, जात स्त्री देशांत अवसरा. तै अवचित ती ते गोरक्ष उदारा, देखता झाला निज दृष्टी. मग तो जवळा योगद्रुम, जाऊनी पुसे तियेचे नाम. एरी म्हणे कलिंगा उत्तम नाम, असे या देहा. एरू म्हणे कवणार्थी, जाता कोणत्या ग्रामाप्रती. कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती, जाणे आहे आमुते. राव मैनाकिनी पद्मिनी, सकळ स्त्रिया देश स्वामिनी. ती येते नृत्यकळा दाऊनी, वश्य करणे आहे जी. ती राजपद्मिनी वश्य होता, अपार देईल आमुते वित्ता. या परी कामना योजुनी चित्ता, गमन करीतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकुनी युवती, हृदयी विचारी योगपती. की इचीच शुद्ध धरुणी सांगती, प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. मग सहज स्थितीने गमना, आव्हानुनी दृष्टी राजसदना. गुप्तवेशे श्री गुरु कामना, अवगमुनी घ्यावितो. ऐसा विचार करुणी चित्ती, बोलता झाला तिये युवती. म्हणे मी येतो तुमच्या संगती, न्याल तरी की कृपेने.
एरी म्हणे नरेंद्रोत्तमा, येऊ पाहसी संगती आम्हा, तरी कुशळपणी काय तुम्हा भोवरिली विद्याजे. एरू म्हणे करुणी गायन, तुम्हा सवे चातुर्य मानुन, आणि मृदंग वाद्य वाजवीत कुशळपणे नेटका. एरी म्हणे गाणे वाजविणे येतसे चातुर्यवाणे, तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे कैसे रीती कुशळत्व. एरू म्हणे जी काय उशीर आताची पहावा चमत्कार, हात कंकणा आदर्श व्यवहार कामया पाहिजे दृष्टी ते. की स्पर्शता शुद्ध अमरपण, होय न होय केलिया पाण, की स्पर्शिल्या परिसोन, न होय भ्रांती मिरवेल काय. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी, ऐसे ऐकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली. मही तळी घालुनी आसन सारंगी देत आणून, म्हणे न वरसे कुशळत्व पण कळा दावी कोणती. ऐसी ऐकून तियेची गोष्टी करी कळुनी भस्म चिमुटी, गंधर्व प्रयोग होटी जल्पुनी भाळी चर्चितसे. चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे, आणि चतुर्थ वाद्या ते स्पर्शितसे. ऐसे झाली हुंकार देतसे गावे वाजवावे म्हणून या. तरी कामनी तरु पाषाण जलपती गंधर्वा सारखे गायन, तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो. आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरु गायन करीती, हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी. स्वमुखी ओपुनी मध्य मांगुळीती, विस्मय करी आपुल्या पोटी. चित्ती म्हणे हा नर धुर्जटी ईश्वर तुल्य भासतसे. जो पाषाण तरु हाती गायन करवीत गंधर्वा सरी आपण, तया लागी स्वता गायन अशक्य काय करावया. जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण, तया लागी परिसमणी करावया अशक्य म्हणावे की. जेने बुरट गौतमी कांसे खाली, सर्व पदार्थी मही उद्धरिली, त्या ते कामधेनु निर्माया भली, परम अशक्यता न बोलावी. की कोणत्याही वृक्षाखाली कामना पूर्वी सकळी, ते कल्पतरू मेळी अनायासे शोभतसे. तन्याये वृक्ष पाषाणी, आणि लिजाने गंधर्व मांडणी, तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणची राहावे याचे संगतीस, ऐसा विचार करुणी स्वाचित्तास बोलती झाली विवळा. म्हणे महाराजा सद्गुणा करिता, मी दीन किंकर अनाथा, ऐसा काम उदेला चित्ता, तरी सिद्धार्थ आव्हानी. अगाध वर्णनाची सविता राशी, दैवे उदेली मम तमगुणासी, तरी संज्ञा जे बोलिलासी तोची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा, जगी मिरवसी कोणत्या भावा, ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे. चित्ती म्हणे नामाभिधान, प्रविष्ट न करावे इज कारण, गुप्त ठेविल्यास कार्य साधन, घडूनी येईल पुढारा. ऐसा विचार करुणी म्हणे ऐके शुभाननी, पूर्वंडा मम देहा लागुनी, जगा माझी मिरवितसे. एरी म्हणे पूर्व डराया, अर्थ कामना कोण हृदया, असेल त्वैसी वदुनिया सुखा लागी हे लावे. एरू म्हणे ओ शुभाननी विषय घणाची, बोलती कडसणी परी काही कामना नसे मनी, अज्ञान असे या अर्थी. एक वेळ उदरापुरती, समया देई का आहुती, या विरहित अर्थ चित्ती इच्छा नसे काहीच. एरी ऐकोण ऐसे वचन, अवश्य करी प्रेमे भाषण, म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण, अर्थ पुरेल हा तुमचा, परी एक आहे मम बोलणे, स्त्री राज्यंत आपण जाणे, तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशांत. एरू म्हणे कवण अर्थी, आगमन नसे तया देशाप्रती, एरी म्हणे मरुत सुती, भुभुकारे स्त्रिया होती. ऊर्ध्व रेती वायुनंदन, रेत पडे भुभुकार वचने, गरोदर होती तेने करुण, सकळ स्त्रिया त्या देशी, त्याची भुभुकारे करुण, पुरुष गर्भात होय पतन, तेने करुण तयाची मरण, होतसे जाण महाराजा, तरी तुझे जाणे उदेले चित्ती, परी तू ते होईल कैसी गती, या संशयाची भ्रांती
मनी घोटाळे माझिया. एरू म्हणे ऐक युवती, काय करील आम्हा मारुती. प्रळय काळींची मूर्ध्नी हरती, लोळवीन महिते. अगे तीव्र तपाचा तपो जेठी, जेणे सविता गिळोनी ठेविला पोटी. तेथे दीपाची हळहळ मोठी, मानील काय तो पुरुष. सकळ मही जो माथा वाहे, त्याते पर्वताचे भय काय. अब्धी गिळिता शरण रिघावे, काय वेगे थिल्लारा. तरी आता शुभाननी, हा संशय तूण आणि मणी. ऐसे गोरक्ष तिथे बोलोनी, ते स्थाना होनी उठला. मग ती कलिंगा बैसवूनी रथी, आपण झाले पुढे सारथी. दोन्ही बागदोरे धरुणी हाती, धुरा वेष्टुनी या बैसलासे. परी प्रथमारंभी तो धुर्जटी, करी कवळुनी भस्म चिमुटी. वज्रास्त्र मंत्र होटी, अपार शक्ती जल्पला. तया मागे स्पर्श मंत्रा, जल्पोनिया निज वक्रा. तेही मिरवे सबळ अस्त्रा, मही लागी महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र, विराजले अति पवित्र. उपरी चवथे नागास्त्र, सीमेवरी ते प्रेरिले. ऐसे चतुर्थास्त्र प्रेरुण, चालता झाला गोरक्ष. त्वरेने सीमा उल्लंघुनी एक योजन, स्त्री देशांत मिसळला. चीना पट्टण उत्तम ग्राम, तेथे झालासे मुक्काम. तव लोटुनी गेला अवघा दिन, मही निशा दाटली. परी दीना समान रात्री, चंद्र तेजे मिरवली होती. सकळी भोजने सारुणी निगुती, पहुडली शैनी आपुल्याला. निशा लोटली एक प्रहर, तो रात्री निवळली महीवर. सकळ लोपुणी अंधकार, दिशा उजेडे उजळली. ते दिनींची म्हणू नये रात्री, की उदया आली माया भगवती. चंद्रपोत घेऊनी हाती, सहजमती क्रीडतसे. की ते रात्र नव्हे जडित पदक, हे मत गटी अवनी देख. त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक, मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा. की ते रात्र नव्हे भद्रकाली, शृंगार नक्षत्रे मुक्तमाडी. चंद्र बीजवरा लेऊनी माडी, मही लागी क्रीडा तसे. ऐसी परी सुलक्षण राती, उजेड दावी महीवरती. तो एरीकडे गमन मारुती, सेतुहुनी करीतसे. मार्गी जाता सहज स्थिती, येऊनी पोचला सीमेवरती. तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊनिया आदळले. परी वज्र शरीरी मारुती, वज्र प्रहारे पडला क्षिती. मूर्छा दाटोणी हृदयाप्रती, विगत गती पडलासे. यावरी स्पर्श करी झगटी, लिप्त केला मही पाठी. त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी, जाओनिया संचरले. त्यावरी नागास्त्र नागपती, सहस्त्र फणी प्रत्यक्ष मूर्ती. उदय पावता पद हस्ती, गुंडाळुनिया बैसला. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन, मग कासावीस होतसे वायुनंदन. अति तळमळे उडाया कारण, परी तेजास्त्र उठोनेदी. घडोघडी मूर्छा येता, नेत्र भोवंडी वांती देता. त्यावरी विखार वेष्टिता, तेने होत कासाविसिया. मोहनास्त्राचा अति प्रसर, मोहुनी घेतले सकळ शरीर. मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निचेष्टित महीवरती, पडला असे मारुती. एक प्रहर लोटल्यावरती, प्राण निघू पाहतसे. नेत्र झाले श्वेतवर्णी, मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी, भिजुनी लोटतसे. ऐसा समय तया होता, मग विचार करी आपुल्या चित्ता. ऐसिया संकटी प्राण आता, वांचत नाही सहसाही. तरी माझा काळ आला, आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करुणी स्वचित्ताला, आठविले श्रीरामाते. हे दयार्णव कुळभूषणा, सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना, धाव पाव वेगेसी. हे करुणा निधे ताटिकांतका, मुनी मनोरंजना. रघुकुळ टिळका, अयोध्याधीशा प्रतापार्का, धाव पाव वेगेसी. हे शिव मानस रंजना, चापधारका ताप हरणा. शरयू तीर विहारा, आनंद सदना. धाव पाव वेगेसी. हे श्रीराम श्याम तनुधारका, एकवचनी व्रत कदायका. एक पत्नी बाणनायका, धाव पाव वेगेसी. हे पंकज नेत्रा कोमल गात्रा, बिभीषणा प्रिया कोमल पात्रा.
परमप्रिय कपिकूळ गोत्रा धाव पाव वेगेसी. हे किष्किंधाधी पवा लीर निर्दलना भक्त प्रिय करा भय मोंचना. विदेह जा माता जग पाळना धाव पाव वेगेसी. हे विश्वामित्र मख सिद्धकारका खर दूषणा दिदैत्यांतका. जलधी जल पाषाण तारका धाव पाव वेगेसी. हे अहि मही दानव हरिता शतमुख खंडी वैदेही हिरता मंगळ धारणा कुशळवंता धाव पाव वेगेसी. हे अर्णव विहारा मारीच दमना जटायु प्रिया मोक्ष गहना शिव चाप भंगा मंगळ धामा धाव पाव वेगेसी. हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू. ऐसे असुनी संकट पारू सुख शैनी निजलाससी. तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी. मुक्त होऊ दे मही लागी शरणागत तू म्हणावी तोसी. ऐशी स्तुती वागुत्तर करीत ती वायुकुमार. ते वाग्बाण श्रवणद्वार रिगते झाले रामाचे. जानुनी परम संकट मात धावून आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परमचित्ती कळवळला. की एकांत पाडसा वाचुनी हरिणी हिंडे सैरा वैरा राणी. तन्याये मोक्षदाणी हृदया माझी कळवळला. जैसी वस्ता लागी गाय काननी हंबरडा फोडी मोहे. त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला. जळ वेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडी प्राण. तन्याये रघुनंदन हृदया माझी कळवळला. किंवा बाळ मातेचे चुकार होता आरंबळती ती उभयता. तन्याये भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला. मग मनोवेगा ते मागे सारुण प्रत्यक्ष आला लगबगे धावून. तो विकळ होऊनी भक्तजन आहा आहा म्हणतसे. मग ताप निवारण चाप करी शर संजूण बाप कैवारी. पाक शासनास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया. प्रेरितांची वातास्त्र प्रगट झाला सहस्त्रनेत्र. वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला अमरपुरी. यावरी विभक्तास्त्र जल्पुण स्पर्शास्त्र केले निवारण. त्यावरी फणी सहस्त्र नयनंज हस्तपदी गुंडाळला. तयासाठी क्षीराब्धिवासी लक्ष्मीनारायण वेगेसी. तै प्रत्यक्ष स्वरूपे उरगेसी पाहता वैनतेय झालासे. नमुनी म्हणे आहा अनंता तू प्रिय असती माझे चित्ता. याची नीती वायुसुता संबोखित आहेसी. तरी आता मम सखय मुक्त करी अंजनी हृदया. ऐसे ऐकोणी आराधिया मोहाब्दी उचंबळला. मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण. काढूनी घेतले अस्त्र मोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन या. असो नागस्त्री उरगपती प्रेमे नमुनी अब्धिजापती. जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया. एकीकडे अंजनी नंदन सावध होऊनी बैसला जाण. हृदयी आठवुनी रामगुण स्वस्थ झाला ते घवा. दृष्टी करिता चहूकडे तो रामस्वामी देखिला पुढे. आनंदोनी मग प्रेमे उडे चरणकमळ नमावया. वंदुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण. वेधले अस्त्र अति दुर्गम देखिले नाही कधी हो. अस्त्र नव्हे हे परम काळ महाप्रळयींचे उतरले सबळ. आजी माझा अंतकाळ ओढावला होता महाराजा. परी तू माझी माय सघण लगबगीने आलीस धावून. म्हणून वांचला माझा प्राण प्रळयास्त्रा माझारी. तरी तुझ्या उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा. ऐसे वदोणी वागुत्तरा चरणांवरी लोळतसे. अति कणवाळू सीतापती सप्रेम हृदयी धरिला मारुती. म्हणे तुझसाठी बायाक्षिती 3 वेळा आलो मी. तेव्हा चतुर्थ अस्त्र बंधन मुक्त झाले तुझ कारण. परी असो तव शत्रू कोण वेगे वद मम वस्ता. एरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा. शत्रू येथे कवण माझा
प्राप्त झाला असे हो. तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी, परी नाथपंथी अस्त्रफळी मिरवितसे महाराजा. तरी महाराजा नवांतील एक, आला असेल प्रतापदायक, तयाचा प्रताप जो अर्क, असे अजिंक्य सर्वांसी. ऐसे कुणी मारुती वचन, म्हणे रामनाथपंथी भक्त जाण, तयांसी रडी हे वायुनंदन, करू नये सहसाही. ते भक्त माझे आवडीचे असती, तयांसी रडी न करी मारुती. आपण आपुल्या वक्षे पवृत्ती, वाढवू नये सर्वज्ञा. ऐसी नीती रघुवीर अंजनी सुता, बोलो निउत्तर हृदयंत आहे पाहे जनक जावर, नाथ कोणता नवांतुनी. तो सहज दृष्टी अंतरी करिता, चित्त गुंतले गोरख सुता. मग मारुतीसी म्हणे ओ प्रतापवंता, गोरक्षनाथ असे हा. असे जो हरिनारायण, तयाचा अवतार गोरक्ष जाण. या उपरी बले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या. या सीमेपासून एक योजन, तेने रचुनी हे संधान. प्रतापी आहे गौरनंदन, स्त्रीराज्यांत जाते झाले. तयानाथाची घेता भेटी, एक अर्थ आहे आमुचे पोटी. तो साधुनी घेईन त्यांत शेवटी, तरी कृपा जेठी चलावे. राम म्हणे ओ अर्थ कोण, तो माते करी निवेदन. मग सकळ कथा अंजनी नंदन, मच्छिंद्राची बदलासे. मैनाकिनीचे तपोवचन, मच्छिंद्र पाठविला म्हणून. तरी गोरक्ष आता जाऊन, येईल घेऊन मच्छिंद्रा. तरी त्यासी अमृतवाणी, बोलुनी गोवा वादृढ चरणी. मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागुनी, येणार नाही कदाही. ऐसा विचार सुचवी रामा ते, मग बोलता झाला सीतानाथ. म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ, चाल गोरक्षा भेटावया. युक्ती प्रयुक्ती बोलुनी वचन, परमादरे तोषवून. इतुका अर्थ घेऊ मागून, तुझसाठी कपिंद्रा. ऐसे वदुनी रघुनाथ, मग चालते झाले उभयता. मध्यरात्रीचा समय होता, चीनापट्टम ग्रामा पोचले. तव त्या ग्रामी सुखशयनी, पहुडले होते सुखपणी. स्वस्वरूपी अंतकरणी हे लावतसे ब्रह्मांड. एरीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सूत, ग्रामानिकट येता त्वरित. स्वरूपाते पालटती शुद्ध करुणी, याचक पण भावे आले उत्तम ब्राह्मण. नमन करिता गौरनंदन, त्या ठाई पालटले. तव तो साधक गोरक्षनाथ, बैसला होता निवंत. बाचे अंशघन सद्गुरुनाथ, प्रेमच्छंदे डुल्लतसे. जैसा जळा माझी मीन, तळपत आहे स्वच्छंदे करुण. तन्याये गोरक्षनंदन, श्री गुरु भजनी डोलतसे. तो एरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ, आदेश म्हणून वंदिला नाथ. निकट जाऊनी बैसला, बोलती बैसताची वचन. आम्ही षड्रशास्त्री ब्राह्मण, तुम्ही नाथ परिपूर्ण महीवरी असता. योगिया माझी शिरोमणी, जितेंद्रिय सदादमनी. विरक्तांत पूर्णपणी मिरविसी महाराजा. धैर्याब्धीचे बुद्धिजळ, मिरविसी विवेकपात्री सबळ. परघात तो वडवानळ, शांतोदरी साठविसी. मित्र शत्रु द्वितीय तटी, सदैव कृपा सरितेचा पूर लोटी. क्षेमालिंगण अर्थी भेटी, वर्तविसी महाराजा. तरी सच्चिदानंद तेजाकारू, की वहनादी चराचरू. एक पाहणे जंग मादरू, दटाविसी महाराजा. तू ऐसा औदार्य दाता, अपूर्व मिरविसी धनवंता. तरी महाराजा आमुच्या अर्था, साधिला तो पूर्विका. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा, कोण कामना वेधली तुम्हा. तरी सरिता कार्य उगमा, प्रसिद्धपणी मिरवावे. एरू म्हणती जी योगशीला, वरदपात्री ओपू बोला. मग आमुची सरिता विपुला, आनंद जडी दाटेल. तरी भाष्य देऊनी आता, तो शविका आमुचे चित्ता. भाष्य दिदल्यावरी, अर्था दर्शवू तू ते महाराजा. ऐसी ऐकोणी तयांची वाणी, तो गोरक्ष विचार करी मनी. की इतुका गोप्य मेदिनी, कोण आहे मजपाशी. शिंगी सारंगी कुबडी फावडी, मुद्रा शैली कंथा घोंगडी. पात्र भोपळा संपदा एवढी, आम्हापाशी विराजे. या विरहित अनेक दुसरा,
अर्थ न राहिली आमुच्या आसरा, परी याने कल्पिले काय अंतरा, हे तो काही कळेना. या परी आणि कविचार चित्ती, की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही स्त्री देशा प्रति पुरुष आला हे कैसे. तरी हे मानव सहसा नसती, स्वर्ग सुखाचे पात्र असती, शुक्र की वरुण गबसती वाचस्पती पातला, की मंगळ किंवा विरींची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपो लोकादी पातले. ना तरी भावया आगमन मानवा नसेही साधन, तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नसेची. ऐसे भासुनी दृढ चित्तांत आणि विचारी हृदयांत, कवन कामना आहे अंते शोध करू याचा. म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करुणी विचार शोधी मुनी, परी काही एक अर्थ तो तरणी आश्रया ते लागेना. मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास, ती चुके भिन्न करुणी यास मागेल तेची आदरू. ऐसा विचार करुणी मनी बोलता झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नोहेती. काय प्राप्ती द्विजवरा चालुनी येईल एथवरा, काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजती. प्रतापार्क वायुकुमार ते रश्मी तसे भुभुकार, त्यावरी प्रेरिला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी. ऐशिया संकटी भूदेवराया कोण रेवाण येईल उपाया, शिव हलाते प्राशिलिया वाचेल ऐसे वाटेना. की दहन आकाशी कवळीता तेथे पतंग मिरवी आपुली वीर्यता, की मशक मेरुते वाहुनी तोली वरता जात थिल्लरी बुडवावया. तेवी येथे यावया कारण कदा न पावे मनुष्यागमन, तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलुनी माथा चरणी ठेविता झाला सलीलपणी, मग एकमेका ते विलोकुनी हास्यवदन करिता ती. या उपरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न, हे योग्य माते नये दिसून स्वपंकजा दावावया. ऐसे वदता रघुपती मान तुकावी प्राज्ञमूर्ती, मग प्रकट करुणी स्वरूप प्राप्ती नाथ हृदयी कवळीला. म्हणे वसता ऐक वचन कामे वेधला वायुनंदन, की मच्छिंद्र यती लागुण नेऊ नये स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा परमाचरली तपाचारा, वचनी गोवनी वायुकुमरा नाथ मच्छिंद्रा ते मागितले. तरी यशाची उभवुनी कोटी प्रेरिला आहे मच्छिंद्र जेठी, तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणी मिरवला. या विरहित मागणे तुझसी काही नाही तपोराशी, तरी तू जाऊनी तया भेटीसी श्रीनाथासी येऊ नको. ऐसे ऐकुणी लाघवी वचन बोलता झाला गौरी नंदन, हे महाराजा प्रज्ञावान सत्यवचन बोलतसा. परी पहा जी प्रज्ञा वानराशी आम्ही म्हणवितो योगाभ्यासी, तरी हे अनुचित कर्म आम्हासी प्रपंच करू साजिरा. तरी इतुके काम करुणी भिन्न मागाल तरी देईन प्राण, परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही. भूवरी आकाश अवघे पडो मेरू मांदार उलथोणी पडो, की अवघी मही रसातळी बुडो परी मी न ठेवी गुरुवर्या. यावरी बोले रघुनंदन इतुके आमुचे करी मान्य, गोरक्ष म्हणे पित्रा कारण घडोनी आल्या घडेना. तरी शांती मांदार रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन, म्हणे बासकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चये. ऐसे बोलता झाला गौरनंदन तीसी क्रोध आला दारुण, रामासी म्हणे करी नवंत कंदन शब्द भ्रष्ट आताची. परी इतुका अनर्थ कासयासाठी लघु कार्या ते आटा आटी, तू जया वचनाची वागवटी फिटूनी गेली महाराजा. आता प्रारब्ध योग कैसा घडोनी येई तयाच्या लेशा, परी त्या आपुल्या भाषा सत्य करुणी शेवटविले. ऐशा युक्ती प्रयुक्ती करुण शांत केला वायुनंदन, मग गोरक्षा हृदयी धरुण रघुनंदन चालिला. गोरक्षे चरणी घालुनी मिठी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी, तू ते केली असे पोटी
क्षेमाब्धिंत साठविला. ऐसे विनवुनी वाणी रसाळ, बोळविला प्रतापशीळ. अस्त्रा दशरथ बाळ, स्वस्थानासी पातला. या उपरी पुढीले अध्यायी कथन. शृंग मुकुट पाहिल वायुनंदन, मैनाकिनी राज्य भाषण, गुरु सूचना करील तो. ती कथा परम सुधारस सुंदर, श्रोत्यांसी सांगेल धुंडी कुमार. नरहरिवंशी संत किंकर, मालूवरी विराजला. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 19 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.